नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी वेलकम सीड्स प्रतिनिधी दीपक सोनवणे। आज आपण पिंपळगाव खाम इथं आलेलो आहे। तर काकांचं थोडक्यात मनोगत जाणून घेऊया। काका नमस्कार। नमस्कार. आपलं नाव काय काका? रमेश गोविंद जाधव, आपलं गाव? पिंपळगाव खाम, तालुका जिल्हा नाशिक। तालुका जिल्हा नाशिक. बरं काका, आपला मोबाईल नंबर काय आहे? 8806 51 65 66. काका, आपण फ्लावर केलेली आहे ही वेलकम सीड्स या कंपनीची कुठलं वाहन आहे? हे 764. 764 वाहन काकांनी केलेलं आहे। काका, ही लागवड कधी केली होती आपण 764 ची? 23 फेब्रुवारी. 23 फेब्रुवारीला लागवड केली आणि हार्वेस्टिंगला कधी आली? 23 एप्रिल. म्हणजे 2 महिने. 2 महिन्यात काढायला आली बा, 60 दिवसात। 2 महिन्यात काढायला. बरं काका, ही व्हरायटी तुम्ही जवळजवळ आता किती वर्षापासून करताय? 5-6 वर्ष होऊन गेली. तुम्ही या व्हरायटी बद्दल तुमचा अनुभव काय आहे? व्हरायटी चांगली, मार्केटमध्ये विक्रीला चांगली, विक्रीला चांगली. गड्डा चांगला असतो. आता तुम्ही मार्केटला नेताय, तर व्यापारी या व्हरायटी विषयी काय म्हणताय? चांगली मागणी, त्याला पुढे मागणी चांगली असते, हा. गड्डा चांगला असल्यामुळे. म्हणजे मार्केट विक्रीला फास्ट आहे बाबा, Fast काही आहे. अडचण येत नाही तुम्हाला? काहीच अडचण तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना अजून काय सांगू इच्छिता या व्हरायटी बद्दल? कारण ही व्हरायटी चांगली, विक्रीला चांगली, व्यापारी चांगली मागणी, त्यामुळे आणि याच्यावर तुम्ही आता पावडरी किती दिल्या होत्या आतापर्यंत? ऑलरेडी 3-4 फवारे झाले असं कीटकनाशक. रोगाला कसं काय वाटते व्हरायटी? काही नाही, व्यवस्थित, रोग काही नाही, रोग वगैरे पण एवढा येत नाही जास्त नाही. कीटकनाशक जास्त हा, हा. थोडंसं, बाकी आणि करपायचं वगैरे काही अटॅक नाही? करपत काहीच नाही आलं. तुम्ही समाधानी आहात म्हणजे व्हरायटी हो, विषयी? एकदम समाधान. धन्यवाद काका। धन्यवाद.